नमस्कार मंडळी, आज इथे झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ केलेली आहे। त्यासाठी इथे मोड आलेल्या मटकीमध्ये हिंग, हळद, मीठ आणि पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात। काही खडे मसाले भाजून घेतले, त्याचबरोबर सुकं खोबरं भाजून घेतलं। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा तेलामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि सगळे जिन्नस हे मिक्सरमधनं ग्राइंड करून याचा ओला मसाला तयार करून घेतलेला आहे। कढईत तेल गरम करून मोहरी घातली, ओला मसाला घातलेला आहे, कढीपत्त्याची पानं घातली, हळद, लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, गोडा मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची म्हणजे तवंग छान येतो। पाणी थोडंसं घालून चांगलं परतून घेतलंय, वाफ काढून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये शिजवलेली आपली मटकी घालायची। त्यानंतर गरम पाणी घातलेलं आहे, छान 10 मिनिटं उकळून घेतलं, वरतून कोथिंबीर घातली, थोडासा गूळ घातलेला आहे। मस्त कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे। डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की चेक करा। वरचा कट एका बाउलमध्ये काढून घ्यायचा, प्लेटिंग करून घेतलं, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पिळून मस्त एन्जॉय करा।